70,000ला देणार आहे. 2014ची गाडी पेट्रोल सीएनजी कंपनी पिरियड सीएनजी याची किंमत 2,25,000 पर्यंत जाईल. तर मोस्टली जास्त करून बाहेरून पिरियड सीएनजीच्या गाड्या मिळतात. ही कंपनी पिरियड गाडी असून आवरेज वगैरे चांगले त्याला सीएनजीला. हिची किंमत जाईल 2,80,000 वगैरे. काय पर्सेंटेज? नवीन टाकलेले आता एक साधारण त्याच्यावरती 1000 किलोमीटर फिरलेले असेल. ओके. ही जी गाडी आहे ना ती माझ्या मित्राचीच गाडी आहे. नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आज तुम्हाला घेऊन आलेले आहे एका ब्रँड न्यू शोरूम मध्ये, जिथं आपल्याला कमर्शियल, प्रायव्हेट आणि तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी पण गाड्या भेटणार आहेत, जे की आहे छत्रपती मोटर्स. आणि तुम्ही जर आता थंबनेल आणि माझं सिनेमॅटिक बघून तरी ओळखलंच असेल. आज मी आलेले शहाजी भोसले सरांच्याकडे. नमस्ते सर. नमस्कार. फर्स्ट टाइम आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल तुमचे थँक्यू सर. आणि आपला फर्स्ट व्हिडिओ शूट होत आहे तुमच्या शोरूमचा. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गाड्या अवेलेबल असणार आहेत सर? आपण आहे ना पहिलं प्रायव्हेट गाड्यांचं जास्त हे करत होतो. आता यावेळेस आपण टुरिस्ट गाड्या, परमिटच्या गाड्या आहेत ना त्या आपण जास्त आणलेल्या आहेत. आपण लोकांची जी गरज आहे ना ती ओळखून आपण हे काम करतोय. की जास्त असे टुरिस्ट गाडी कोण घेतं की ज्याला उद्योगधंदा करायचा तोच माणूस घेतो. बरोबर. तो एक आपण त्यांची जी गरज आहे ती ओळखून आपण टुरिस्टच्या गाड्या ठेवायला चालू केले. पहिले आपण फक्त प्रायव्हेट गाड्या विकत होतो. आपल्या छत्रपती मोटर्सला 7 वर्ष पूर्ण झाले जवळ. एक दुसरी ब्रांच आहे जुनी. आता ही जी ब्रांच आहे ती आपण आता रिसेंटली चालू केलेली आहे. ओके सर, ही कुठे ब्रांच आहे? काय ही आपली ब्रांच आहे चिंचवड मधून. जर तुम्ही डांगे चौकला निघालात तर मध्येच पदमजी पेपर मिल लागते. तिच्या बरोबर गेटच्या समोरच त्याच बाजूला आहे आपली पहिली पण ब्रांच, तिथंच आहे जवळच. आणि त्याच्याच थोडीशी साईडला बाजूला ही दुसरी ब्रांच आहे. इथं गाड्या लावायला जवळजवळ आपण 50-60 गाड्यांचा स्टॉक करू शकतो. तिथं आपल्याला जागा जर कमी पडत होती त्यासाठी आपण हे केलं. आणि कमर्शियल गाड्या पण आपण ठेवतो इथं, टेम्पो वगैरे. कारण गावाकडून असे बरेच लोक फोन करायचे, मेसेज करायचे की सर आम्हाला अशी गाडी पाहिजे, टुरिस्टची गाडी पाहिजे. पण आमच्याकडे त्यावेळेस जागा पण कमी असायची आणि ते आपण अवेलेबल करू शकत नव्हतो. पण आता ते सगळं काही करतोय कारण गरजेच्या लोकांना उपयोगी पडायचंय आपल्याला. त्या हिशोबाने आपण हे करतोय. टुरिस्टच्या गाड्या ज्या आहेत ना, टुरिस्टच्या गाड्या बरीच लोक काय करतात की कुठून पण डीलर लोक, एजंट लोक आहेत. असे काही एजंट लोक आहेत की त्यांचं कुठंच काय थांगपत्ता नसतो, कुठं काउंटर नसतं, कुठं काय नसतं. फक्त ते गाड्या असे फिरवत राहतात. हे 1.5 लाखाची गाडी घेऊन 30-3 लाखाला पण विकतात. पण काय केलं की 3 लाखाची जर समजा 1.5 लाखाची गाडी असेल, 10, 20, 15, 20,000 रुपये हे करून आपण गाड्या विकतोय. जास्त हे आपल्याला करायचं नाही. लो बजेट मध्ये. लो बजेट ही जी गाडी आहे ना, टुरिस्टची गाडी कोण घेतं? ज्याला बिझनेस करायचा तोच घेतो. बरोबर. आणि त्या माणसाकडूनच आपण कशाला जास्त हे करत बसायचं. त्या हिशोबाने आपण हे केलेलं आहे. आणि कागदपत्र ते पण क्लिअर मिळतात आपल्याकडे. त्याचबरोबर आपण लोनची फॅसिलिटी जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर कुठं पण असू द्यात, पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन देणार. येलो नंबर प्लेटला शक्यतो लोन देत नाहीत लोक. की लोन नाही मिळत, कॅशच करा. मग ते कुठून कॅश आणणार आहेत? काही लोक पर्सनल लोन काढतात. पर्सनल लोन जवळजवळ 24-25% मिळतं. बरोबर. त्याचा रेट पण जास्त आहे. आणि सिव्हिलची काय अट आहे का सर तुमच्याकडे? सिव्हिल असेल ते बघितलं जातं ना कशाबद्दलचं. एखाद्याने जर खूपच लोन घेतलं आणि भरलेच नाहीत तर त्याला लोन होणं अवघड असतं. बरोबर. कॉलवरती डिपेंड आहे त्या की ते सिव्हिल कशामुळे. एखादा दुसरा हप्ता बाउन्स झाला असेल, ते सिव्हिल मध्ये गेला असेल तर ते होऊन जातं. ते सिव्हिल बँकवाले ते बघतात आधी की नाही काय कशामुळे काय झालेलं आहे, त्या हिशोबाने चालतं. चालेल. तर तुम्हाला मित्रांनो इथं प्रायव्हेट, कमर्शियल, तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल भाजीपाल्याचा म्हणा किंवा तुमचं काही वेगळा व्यवसाय असेल तू वाहन घेऊन जाण्याचं, तर तशा सुद्धा तुम्हाला इथे गाड्या दिल्या जाणार आहेत. आणि साहेबांचं आता भोसले सरांनी न्यू शाखा इथं ओपन केलेली आहे. आपली जी सरांनी ऍड्रेस सांगितलेला आहे थेरगाव. यांच्या दोन शोरूम आहेत. एक आपला अपोजिटच आहे, शोरूमच्या नजदीकच आहे. तुम्हाला तिथे पण मी तुम्हाला तो पण ऍड्रेस सांगेन, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो पण ऍड्रेस देईन. तर नक्की इथं व्हिजिट द्या, कारण तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला इथे कार भेटणार आहेत. लोन अवेलेबल असणार आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही सरांना तर ओळखत असाल, सरांचे पण चॅनेल आहेत, इंस्टाग्राम आहे. युट्यूबचं चॅनल जे आहे ते छत्रपती मोटर्स ह्याच नावाने आहे. आणि इन्स्टाचं जे आहे ते शहाजी भोसले ऑफिशियल ह्या नावाने आहे. ओके. तर सरांचं पण चॅनेल आहे, तिकडे जाऊन पण व्हिजिट द्या. त्या चॅनेलला पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सरांचे तिकडे पण एकदम खूप छान व्हिडिओ असतात, मी पाहिलेले आहेत. तर नक्की या आणि व्हिजिट द्या छत्रपती मोटर्सला. आपले भोसले सर असतील, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतील, काही प्रॉब्लेम येणार नाही. सर, गाडी घेतल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट किती दिवसात आपल्या कस्टमरच्या नावावर? पेपरचे आहेत ना, आपण पेपर स्वतःच पूर्ण करून देतो. असं काही लोक काय करतात की बुकिंग करून घेतात आणि परत सांगतात की ह्याचा टॅक्स संपलेला आहे, तो टॅक्स तुम्हाला भरायला लागेल, इन्शुरन्स संपलाय तो तुम्हाला भरायला लागेल. आपण जे
जे पण गाडी देतो ना ती हम्म. पूर्ण पेपर क्लिअर सकटच देतो. ओके इन्शुरन्स भरलेला असतो, त्याचा टॅक्स भरलेला असतो. जर एखाद्याचा भरलेला नसेल तर आपण भरून देतो आणि ते ट्रान्सफर करूनच देतो आपण. की ओके असं नाही की तुम्ही तुमचं ट्रान्सफर करा, गावाकडे जाऊन हे करा, ते नाही सांगत. गाडी घेतल्यावर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही नाही, कुठलाही प्रॉब्लेमॅटिक जर गाडी असेल तर ते आपण इथं ठेवतच नाही. ओके आता चालेल. शेवटी ते मशीन आहे, आपल्याला काय हा त्यातलं आता चालवताना समोर काही जे प्रॉब्लेम दिसतंय ते ठीक आहे, पण रस्त्याने काय आला प्रॉब्लेम ती पुढची गोष्ट. पण आपण चेक करूनच गाडी घेतो इथं. सर्व्हिसिंग करूनच ऍक्सिडेंटली आपण देणार. ऍक्सिडेंटली गाडी असेल कुठली ती पण आपली समजलं जातं. आपल्याकडे डेंटिंग पेंटिंगचं पण हाऊस आहे मोठं, ओके स्वतःच आपलं डेंटिंग पेंटिंग सर्व्हिसिंगचं आहे आपलं स्वतःचं. ओके डेंटिंग पेंटिंगचं सुद्धा आहे ना, बाहेर एक पार्ट 2,500 ते 3,000ला करतात, आपण 1,500ला करतो फक्त. अरे वा नाम मात्र. कुठले पण असेल टुरिस्टची गाडी असेल, बरेच टुरिस्टची लोक आपल्याकडे डेंटिंग पेंटिंग साठी येतात. बरोबर आणि असं बी नाही की आपल्याकडूनच गाडी घेतली म्हणून आपण माहिती देतो. तर माझा मी वैयक्तिक नंबर पण देतो कधी कधी लोकांना, की गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर विचारा मला. ही गाडी आहे 2017ची 18ची, ती कितीला घेतली पाहिजे, बरोबर मी त्यांना सोल्युशन देणार काय. मार्गदर्शन करतो त्यावेळेस. चालेल. तर मित्रांनो सरांनी भरपूर अशी चांगली माहिती दिली आहे आपल्याला. तर स्टॉक तर भरपूर आहे आमच्याकडे, तर आपण आता तो स्टॉक पाहायला सुरुवात करणार आहोत. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे मित्रांनो. तर आपण भेटू आता पुढे. तर शहाजी सर, आपल्याला ना एकदम बजेटवाली कार तुम्ही तर देणारच आहात, खरं ती गाडी कोणती देणार आहात? बजेट गाडीचं काय असणार आहे फर्स्ट गाडी? सगळ्यात कमी बजेटची गाडी आपण 70,000ला देणार आहे. 70,000ला? 70,000ला. अरे वा, 70,000चे म्हणजे गाडीचं काय डिटेल्स असणार आहे त्या? 70,000ला आल्टो आहे, त्याचबरोबर अजून एक वॅगनर पण आहे. ओके. अशा 2 गाड्या आहेत वेगवेगळ्या की 70,000ला. त्याच्यानंतर लाखाला पण आहे, ओके. 1 लाखाला पण आहेत. आणि अल्टोची काय सर ओनर वगैरे काय झालेलं आहे गाडीचं? सेकंड ओनर. सेकंड ओनर अल्टो. सेकंड ओनर आहे, चालली किती आहे? एकदम चांगल्या कंडिशन मध्ये, चालू कंडिशन मध्ये आहे. कुठलंच काय म्हणजे ते डायरेक्ट कस्टमरचीच गाडी आहे, म्हणजे पार्टीचीच गाडी आहे, डीलरने वगैरे कोणी दिलेलं नाही आपल्याला. ओके. त्याचबरोबर तिचं रनिंग, आता रनिंगचं कसं आहे की लोक सांगतात की आमची गाडी 80,000 रनिंग झाली. ते रनिंग खोटे असतात. 300 रुपये दिलं तर ते नाशिक फाट्याला जाऊन रिवर्स मारता येतं लगेच. बरोबर. आणि अशाच गाड्या असतात बऱ्यापैकी. ते लोक सांगतात की 80,000 झाली. कसं शक्य आहे? माझी स्वतःची गाडी 2017ची गाडी आहे. एवढ्या 4-5 वर्षात मध्ये मी 3 लाख किलोमीटर पळवली. हे सांगतात त्यांची 2008ची, 2010ची, 2012ची गाडी 80,000 रनिंग. कसं शक्य आहे? शक्य नाही. शक्यच नाही ते. म्हणजे आपल्याला इथे खोटं सांगून कुठल्याही गाड्या विकायच्या नाहीयेत, व्यवसाय करायचं नाही. जे काय असेल ते आपल्याला रिअल दाखवायचंय रिअल सगळं काय. दाखवायचं. आणि आपली वॅगनरची काय डील राहणार आहे सर मग? वॅगनरची 70,000. 70,000? म्हणजे ह्या दोन्ही गाड्या कोणतीही घ्या, चॉईस असेल कुठली तुमची. पण घ्या, दोन्ही 70,000. तर मित्रांनो एकदम बजेटवाला तुम्हाला कार इथे भेटणार आहे छत्रपती मोटर्स मध्ये. तर सर आपल्याकडे सुपर कॅरी पण आहे, एकदम बजेट मध्ये तुमच्याकडे गाड्या भेटतात. सर ह्याची काय डील राहणार आहे सर? सुपर कॅरी 2018ची गाडी आहे, ही 4,40,000 पर्यंत देतोय आपण. ओके. आणि पूर्ण बॉडी पॅक आहे त्याची. ओके. पाठीमागची बॉडी आहे ना ती पूर्ण पॅक आहे. ओके. आणि टायर वगैरे सर कसे आहेत त्या गाडींचे? टायर चांगल्या कंडिशन मध्ये आहेत, बऱ्यापैकी साधारण 15-20 हजारांनी काढतील असे टायर आहेत. आणि ओनर सर गाडीचं काय असणार? ओनर फर्स्ट ओनर आहे. फर्स्ट ओनर. आणि सेकंड आपली जी आहे ती? ही 2014ची गाडी आहे, ती 2,60,000ला आहे. 2,60,000. ओनर? त्याची पण बॉडी पॅक केलेली आहे. ओनर सेकंड ओनर आहे. सेकंड ओनर मध्ये. तर मित्रांनो तुमच्यासाठी व्यवसाय करण्यासाठी बेस्ट ऑप्शन इथं आहे आणि एकदम बजेट मध्ये तुम्हाला. आणि सर हे प्राइस निगोशिएबल असणार आहे? थोडंफार आपण करू शकतो, पण आपण काय की जास्त सांगून परत ते कमी करायचा विषय नाही केला. काय 3 लाख सांगायचे आणि परत 20,000चं हे करायचं, बरोबर, ते नाही आपण हे करत. आणि लोन काय करणार? लोन कसं होणार? दोन्हीवरती पण लोन होते. लोन होऊन जाईल. ओके. डाऊन पेमेंट किती करावं लागेल गाड्यांवरती? 40-50 हजार केलं तरी होईल. काय सांगता? आणि काय तर आपण दुसऱ्या कारच्या बाबतीत बोलायला गेलो ना तर जेवढं आता मी 3 लाखाला गाडी दिली वॅगनर, आणि त्याच्यावरती लोन केले 3.25, त्याला पेट्रोल भरायला पैसे मिळाले थोडक्यात त्या गाडीमध्ये. एकदम बजेट वाल्या कार दिली. बजेट कमी आहे ना, आपण 20-30 हजार जरी डाऊन पेमेंट केलं तरी आपण गाड्यांचं लोन करून देणार, देऊ शकता, डील करू शकता. मला काही स्टॉक दाखवलाच नाही, तर आता स्टॉक पाहून घ्या एकदा सिनेमॅटिक मध्ये. तर भरपूर असा स्टॉक आहे, तुम्हाला भरपूर गाड्यांमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे इथे. तर तुम्हाला मी अशा गाड्या दाखवणार आहे. सर आता आपण I-20 आहे सर, काय डील राहणार आहे? ही 2009ची गाडी आहे, पेट्रोल गाडी आहे. हिची पासिंग जे आहे ना, रिपासिंग, ते 5 वर्षाचं पासिंग करून इन्शुरन्स वगैरे सगळं हे करून 2.25 ला आपण देणार आहे. 2.25? 5 वर्षाचं पुढचं पासिंग करून. ओके, चालेल सर. आणि आतून गाडी कशी आहे? काय खर्च वगैरे करावा लागतो? नाही, काहीच काम नाही करायचं. त्याचं बंपरचं कुठं तरी बंपर निघलेलं थोडंसं, ते पण करून देणार आहे आपण. तर मित्रांनो सरांनी हे पण सांगितलेलं आहे तुम्हाला, कारण की बंपर निघलेलं आहे म्हणून ते करून देणार आहे आपण. चालेल सर. आपल्याकडे मोस्ट डिमांडेड वेरणा पण आहे सर, व्हाईट कलर मध्ये. तर काय देताय सर याची डील? पेट्रोल प्लस सीएनजी वेरणा आहे, हिची किंमत आपण 1,95,000 ठेवली. 1,95,000.
आणि व्हाईट कलर मध्ये MH12 पासिंग मध्ये ही तुम्हाला गाडीमध्ये आता Verna. सध्या कुठलंही काम नाहीये. ओके छोटं मोठं काही जरी असेल ना ते आपण आधीच केलेलं असतं. गाडीचा विषय आपला हे चालू असतानाच, व्हिडिओ चालू असतानाच मेसेज आलेला आहे, ही गाडी दिली आपण. डील झालेली आहे. हा, deal झाली. ओके, आपला बॅड लक आहे मित्रांनो. चला नेक्स्ट आपल्या व्हिडिओ मध्ये अशीच गाडी तुमच्यासाठी अवेलेबल करू. आणि सर काय डील झाली ह्या गाडीची मग? ह्या गाडीची डील झालेली आहे 3,80,000. 3,80,000 ला. तर बघू शकता इतक्या कमी बजेट मध्ये ही गाडी गेलेली आहे मित्रांनो, आणि एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे. तर जाऊ दे, आपण नेक्स्ट गाडी घेऊ. वॅगनर आहे सर, काय ही डील कंपनी फिटेड CNG गाडीला आहे. ही 2013 ची गाडी आहे. आता मोस्टली जास्त करून बाहेरून फिटेड CNG च्या गाड्या मिळतात. बरोबर. ही कंपनी फिटेड गाडी असून अवरेज वगैरे चांगले त्याला CNG ला. हिची किंमत जाईल 2,80,000. 2,80,000 ला वॅगनर भेटते. ग्रे कलर आहे आणि एकदम कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो. आतून गाडी एकदा व्हिडिओ तर्फे चेक करून घ्या, तुम्हाला एकदम काही काम करायची जरूरत नाही. एकदम क्लास गाडी भेटून जाणार आहे. आणि टायर वगैरे काय पर्सेंटेज नवीन टाकलेले आता. नवीन एक साधारण त्याच्यावरती 1,000 किलोमीटर फिरलेले असेल. ओके. ही जी गाडी आहे ना ती माझ्या मित्राचीच गाडी आहे, त्याच्यामुळे घरगुती हिच्याविषयी माहिती आहे. वापरलेली आहे. घरगुती वापरलेली आहे. ओके. त्यांनी दुसरी क्रेटा बुक केलेली, त्याच्यामुळे ही त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. ओके, तर घरगुती यूज केलेली ही वॅगनर तुम्हाला एकदम बजेट मध्ये भेटणार आहे. प्राइस निगोशिएबल असणार आहे मित्रांनो. शोरूमला फक्त यायचं आहे, व्हिजिट द्यायचं आहे आणि आपल्या चॅनलचा रेफरन्स द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला अजून प्राइस कमी करून भेटली जाईल. आपले सर आहेत ते एकदम बजेट मध्ये तुम्हाला कार देतील. 2018 ची गाडी आहे, डिझेल गाडी आहे. ह्याचे सर्व पेपर वगैरे सगळं काही क्लिअर करून 2,60,000 आपण देणार. 2,60,000. आणि कसं ज्या गाड्या म्हटल्यानंतर थोड्याशा जास्त रनिंग पण झालेलं असतं, कारण ह्या गाड्या जास्तीत जास्त रोड बिझनेस साठीच घेतलेल्या असतात सगळ्या. Business प्रायव्हेट ज्या असतात ते घरगुतीच गाड्या असतात ना सगळ्या. आणि ह्या ज्या गाड्या आहेत ते जेवढं पळवणार तेवढं त्यांना पैसे मिळणार आहेत. पैसे मिळणार. त्यासाठी ते पळवण्यासाठीच यायचं. कारण टॅक्स साठी बघा, एक दिवसाचा जरी थकला तरी त्याला दंड आहे. दंड आहे. त्यासाठी बरोबर. कोणी थांबवत नाही. बरोबर बरोबर. तर मित्रांनो एकदम प्राइस तुम्हाला ही कम्फर्टेबल, म्हणजे असं तुम्हाला वाटणारच नाही की गाडी घेतलो आणि मी फसलेलो आहोत, असं कधीच वाटणार नाही. कारण तुम्हाला प्राइस मध्ये निगोशिएबल असणार आहे. एकदम बजेटवाली कार देणार आहे. तर आपल्याकडे एक्सेंट पण आहे MH12 पासिंग मध्ये. तर ह्याची काय डील राहणार आहे सर? 2019 ची गाडी आहे, पेट्रोल CNG. हिची किंमत 3,50,000 रुपये जाईल, म्हणजे 3.5 लाखापर्यंत जाईल गाडी. 3.5. त्याच्यावरती लोन जरी करायचं असेल तर 3 लाखापर्यंत लोन, सगळे पेपर क्लिअर करूनच. ओके, आपण कुठलीच गाडी अशी पेपर संपल्यात किंवा अशी तशी देतच नाही. ओके. सगळे पेपर क्लिअर करूनच. ह्या ज्या किमती सांगितल्या तर मी आतापर्यंत जेवढे बी, त्या सगळ्या पेपर क्लिअर करूनच आहेत. ती तर आता आपली सेल झालेली आहे डिझायर, आणि आता आपल्याकडे ही तर फॉर सेल आहे आपल्याकडे अवेलेबल. तर ही पण एकदा बजेट मध्ये देऊन टाका. ही गाडी 2019 ची आहे, डिझेल गाडी. ओके. 2019 ची डिझेल ही 4,25,000 पर्यंत जाईल. ओके. डिझेलला अवरेज काय भेटतं सर? डिझेलला अवरेज कंपनीचं तर जास्त आहेत, पण 20च्या पुढे तरी देईल. ओके, चांगले अवरेज देते मग गाडी. 20चे वापरतात आणि परत प्रायव्हेट करायला पण परवडते. परत प्रायव्हेट करून घरी पण वापरू शकतात. तुमच्याकडे काय ऑप्शन आहे का असं प्रायव्हेट करून देऊ शकता? देतो ना आपण ते पण करता. ओके, त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे असतील? 50-60,000 रुपये खर्च येतो त्याचा. ओके. वन टाइम टॅक्स भरून ते लगेच प्रायव्हेट करता येते आपल्याला. टुरिस्ट गाड्यांचा वर्षाचा टॅक्स असतो, त्याचा वन टाइम टॅक्स भरला की होऊन जाते ते प्रायव्हेट. बऱ्याच गाड्या प्रायव्हेट केलेल्या आपण. ओके. तर मित्रांनो तुम्हाला जर का कमर्शियल गाडी घेतल्यानंतर प्रायव्हेट करायची असेल तर ते स्टेप सुद्धा इथे सरांच्याकडे ऑप्शन आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर चला मित्रांनो, अजून भरपूर असा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. कुठे जाऊ नका, व्हिडिओ पॉज करू नका, कारण की तुम्हाला तुमच्या स्वप्नाची कार मी देणार आहे एकदम बजेट मध्ये. सर आपल्याकडे i20 पण अवेलेबल आहे, काय डील राहणार आहे सर? गाडी 2010 ची डिझेल गाडी. ओके. 1,95,000 पर्यंत जाईल. 1,95,000. प्राइस निगोशिएबल असणार आहे. आता थोडक्यात जास्तीत जास्त पण नाही करता येणार, पण मी तुम्हाला. तुमचं खूप मन मोठं आहे, कारण तुम्ही सर्वांचे असे हे करता, मदत करता सर्वांना. कसं करतात की आता मी तुम्हाला सांगितलं 1,95 सांगितली, हीच मी तुम्हाला 2.5 पण सांगितली असती किंवा 2.25 पण सांगितली असती. काहीतरी लोक का फ्रीज वॉशिंग मशीन पण फ्री देतात गाडीवर, काय संबंध आला त्याचा? म्हणजे काही सोन्याचं नाणं देतात, 5,000चं म्हणा असेल किंवा 10,000चं असेल. तेच तुमच्या गाडीमध्ये मी जर वाढवले, आता समजा 25,000 वाढवले आणि त्याचं 10,000चं कॉइन दिलं तुम्हाला, खुश येणार आहेत कधी लोक? त्यांचंच घेऊन त्यांनाच द्यायचं. अशी कामं करतात बऱ्याच ठिकाणी चालतंय. तरी पण तुम्ही प्राइस निगोशिएबल द्यायलाच पाहिजे, माझी अशी इच्छा आहे, कारण आपले व्ह्युअर्स खूप लांबून थोडीफार आपण त्याच्यात करू आपण कमी, पण जास्त अशी नाही करता येणार. बरं, चालेल. कारण प्राइस पण गाडीची तशी कमीच आहे मित्रांनो, इतकी काही जास्त नाही. तुम्हाला काही 4 लाख 5 लाख असे सर सांगत नाही आहेत. एकदम बजेट, तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल अशा गाड्या दाखवतात. आणि ही गाडी आहे प्रायव्हेट मित्रांनो, तुमची एकदम पसंतीची गाडी मी तुम्हाला दाखवली आहे. डिझेल म्हटल्यानंतर तुम्हाला विचारायचंच काम नाही आहे, कारण की अवरेजला खूप कारण आता डिझेलच्या गाड्या चालवायला परवडतात. पेट्रोल 106 रुपये लिटर आहे, डिझेल आहे
₹90. बरोबर. ते सीएनजीच्या लाईनला पण थांबायचं हे वाचतंय ना बऱ्यापैकी. चालते सर, आपल्याकडे भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे. आपले व्ह्युअर्स खूप वाट बघतायत, कारण की गाड्या आपण स्टॉक मध्ये भरपूर दाखवलेल्या आहे. तर सर ह्या वॅगनरची काय डील राहणार आहे? 2018ची गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी, 3,40,000 पर्यंत जाईल. हिच्यावरती जरी लोन करायचं असेल ना तरी 3 लाखाच्या पुढे लोन होईल. ओके. सेम गाडी 2018चीच आपण 3.5 लाखाचं लोन केलं त्याच्यावरती. ओके. ह्याच्यावर पण किती पर्सेंटेज होईल लोन? 3 लाखाच्या पुढे लोन होईल. 3 मग लाखाचे. ते पेपर्स वगैरे बघून येत ना 3.25 पण होईल. मी तर सांगतो ना, येलो नंबर प्लेटची गाडी ना 20-25 हजार भरून सुद्धा मिळू शकते. 2018ची गाडी पेट्रोल सीएनजी, आता ही तशी विकायला आपण 3 लाखाला लावलेली. ओके. पण आता तुम्ही खूपच मागायला लागलात, त्याच्यामुळं आपण त्याची 30,000 डायरेक्टली किंमत कमी करू. आणि महत्वाचं म्हणजे कसं माहिती का, टाटा हे आपलं इंडियन ब्रँड आहे. ब्रँड आहे. हो. लोकांचं कसं आहे, ते टाटाची गाडी नको नको लोक बोलतात, पण मजबूतीच्या दृष्टीने सगळ्यात बेस्ट टाटाच आहे. बरोबर. म्हणजे कुठली पण इम्पोर्टेड गाडी असू द्या, टाटाची गाडी जर असेल तर तिला म्हणजे माणसाची सेफ्टीच्या दृष्टीने ही गाडी सगळ्यात भारी. ओके. आणि 5 स्टार रेटिंग आहे. लोकांच्या फक्त डोक्यात बसलं त्याला रिसेल व्हॅल्यू कमी असतो किंवा लोक घेत नाहीत, पण खरंच गाड्या चांगल्या आहेत. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आहे. पेट्रोल सीएनजी. ओके. आणि गाडी देणार कितीला मग? आपल्या युवर साठी पाहिजे बस. आपल्या 3 लाख किंमत आपण ठेवलेली याची, हा, पण डायरेक्टली याची 30,000 किंमत कमी करतोय आपण. ओके. कारण तुम्ही मागाच्या पासून कमी करा चालू आहे, त्यासाठी या गाडीची आपण कमी करतोय. 30,000 कमी केले, 270 पर्यंत तर जाईल. मित्रांनो, आपल्या फक्त आणि फक्त सरांनी आपल्या युवरचा मान ठेवून 30,000 रुपये कमी केलेले आहेत आणि एकदम तुम्हाला 270 ला, ओके, फायनल 270 ला दिलेली गाडी आहे. तर सर आपली सेलेरो पण आहे. काय डील राहणार आहे? 2014ची गाडी आहे, पेट्रोल सीएनजी, कंपनी फिटेड सीएनजी याचा. हिची किंमत 2,25,000 पर्यंत जाईल. ओके. 2,25,000. आणि ही जर प्रायव्हेट करून जरी पाहिजे असेल तरी पण मिळते. ओके. एक 60-65 हजार रुपये खर्च येतो. डायरेक्ट प्रायव्हेट एखाद्याला वापरायची. आम्ही त्या दृष्टीने चाललो होतो की प्रायव्हेट करूनच ठेवायची, पण तरी पण अजून टी परमिट मध्येच आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर 2,25 मध्ये आपण देऊया. ओके. तर टी परमिट मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. तुम्हाला जर प्रायव्हेट करायचं असेल तर सरांनी ते पण ऑप्शन दिलेलं आहे, ते पण करू शकतो. सर आपल्याकडे आता 2 वॅगनर आहेत. ही पण आता कंपनी फिटेड सीएनजीच असणार आहे, है ना? हिचा व्यवहार झाला मॅडम. झाला? काय सर, आम्हाला बॅड लक. आमचं असं नका करू. आपल्याला अजून एकदा मग दुसरी वॅगनर आहे ना. ही तर डील झालेले बघू शकता. मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओ मध्ये 2 तर डील झालेले वॅगनर हे गाड्या दाखवलेलेच आहे. तर जाऊ घाबरू नका, मी तुम्हाला देणारच आहे. वॅगनरच पाहिजे ना, आणि ती पण तुम्हाला कमर्शियल गाडी ह्याच्यामध्येच पाहिजे ना, तर आहे आपल्याकडे. सर काय डील राहणार आहे मग याची? 2018ची गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी, 3,40,000 पर्यंत जाईल. 3,40,000. प्राइस निगोशिएबल? आता मी नाही, गाडीमध्ये पाहिजे टाटाची गाडी ती करून दिली निगोशिएबल, तुमच्या सांगण्यावरून करून दिली. 10 ते 15,000 आपण कमी करू. ओके. तर मित्रांनो, आपल्या हट्टा कारणामुळे आपल्याला ही प्राइस कमी करून दिलेली आहे. नक्की यायचं आणि चॅनलचा रेफरन्स द्यायचा आणि गाडी घेऊन जायची फक्त, कारण साहेबांनी इतकं मोठं मन करून तुमच्यासाठी प्राइस ह्या पण ह्याच्यामध्ये कमी करून दिलेली. 2018ची गाडी आहे, हिची किंमत 4,50,000 पर्यंत जाईल. 4,50,000. ओके. आणि सर ओनर फर्स्ट ओनरच आहेत. फर्स्ट ओनर. हे टी परमिटच्या जेवढ्या गाड्या आहेत ना, त्या फर्स्ट ओनरच्याच गाड्या आहेत आपल्याकडे. सेकंड ओनर सुद्धा झालेल्या नाहीत कुठल्या. ओके. तर डिझायर आहे तुम्हाला, ही पण एकदम कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो, आणि एकदम बजेट मध्ये तुम्हाला ही पण गाडी भेटणार आहे. तर तुम्ही एकदा लोकेशन बघून घ्या, एकदम छान लोकेशन आहे. त्या लोकेशन मध्ये तुम्हाला ह्या अशा गाड्या भेटणार आहे. डिलिव्हरी देताना ना त्याचं रबिंग पॉलिशिंग जे आहे ना ते पण करून देतो, आपल्या बाजूलाच येते. ओके. म्हणजे ते डिलिव्हरी देताना ते एकदम ओके मध्येच गाडी असं नाही की काय ते वॉशिंग पण करायला दुसरीकडे आणतात. आपलं वॉशिंग सेंटर सुद्धा आहे बाजूला, तिथंच वॉशिंग करतो. सगळं काय इथंच काम होतं आपल्याकडे. ओके. पुढे बाहेर गाडी नेतच नाही. सर आपण आता एक डिझायर मध्ये दिली आपण डिझायर, आता ही काय आपली पेट्रोल सीएनजी मध्ये असणार आहे डिझायर? 2019ची गाडी आहे, पेट्रोल सीएनजी. ओके. 4,80,000 पर्यंत जाईल. 4,80,000. आणि ओनर पण फर्स्ट असणार आहे? फर्स्ट ओनर आहे. ओके. ऑल डॉक्युमेंट क्लिअर सोबत? क्लिअर मिळणार. लोन पण पाहिजे असेल तर करून. परमिटच्या गाडी लोन वरतीच घेतात लोक, कोणाकडे एवढी कॅश नसते. बरोबर. तर सर आपल्याकडे i10 पण अवेलेबल आहे, आणि ही पण प्रायव्हेट गाडी आहे. MH12 पासिंग, सेन्सर पण दिलेले आहेत पुढे इथं. ओके. काय राहणार आहे सर मग याचे? पेट्रोल सीएनजी गाडी आहे. ओके. 2015चं मॉडेल आहे. 3,20,000 पर्यंत जाईल. 3,20,000. ओके. प्रायव्हेट गाडी. ह्या गाडीचं बघू शकता इंटेरियर वगैरे मित्रांनो, एकदम कंडिशन मध्ये आणि एकदम क्लास गाडी तुम्हाला भेटणार आहे. गुती यूज करण्यासाठी, छोट्या फॅमिलीसाठी एकदम बेस्ट कार आहे. आणि ह्याचं पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये पण गाडी आहे. पेट्रोल सीएनजी. ओके. म्हणजे डबल धमाका तुम्हाला छत्रपती मोटर्स मध्ये दिला जाणार तरी पण आहे ना, गाडी घ्यायला येतील ना कोणी बी, त्यांनी पहिले गाडी
चेक करायला कोणाला तरी आणावं, म्हणजे नाही का, ओके. की ज्याला गाड्यातली माहिती आहे. हम्म. कारण कसं होतं की इथं बरेच डीलर आहेत, बरेच लोक आहेत, ते काय करतात की गाडीची माहिती अशी सांगतात की त्यांना विचार करायची वेळच येऊन देत नाहीत. खूप गाडी भारी आहे, गाडीचे टायर असे आहेत, गाडीचे इंटेरियर असे आहे, बरोबर. भरपूर सांगतात. आम्ही तसं करत नाहीत. ते हे माहिती एवढी सांगतात की जसं काय त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी गाडी वापरलेली असते ती, अशी माहिती सांगतात. बरोबर. ते कधीच असं बोलणार नाहीत. माणसं समोरच्याचं कन्फ्युजन करून टाकतात. मग बरोबर आहे. ते बघत नाही, जास्त घेऊन जातात. मग एखादी बरोबर. खराब पण गाडी घेऊन जाऊ शकतो. हा ना? मेकॅनिकल आणा किंवा गाडीची ज्याला माहिती आहे, त्याला हा. आणा. पेपर्स तर ते आपण तर क्लिअरच देतोय, बरोबर. त्याचा काही विषय नाही. गाडी पण आपण क्लिअरच देतोय, तरी पण तुमच्या खात्रीसाठी एक या तुम्हाला खात्रीचा कोणाला माणूस न्यायचं घेऊन असेल या आणि गाड्यांचे डील करा मित्रांनो. तर हा स्टॉक तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठीच अवेलेबल केलेला आहे. प्रायव्हेट कमर्शियल गाड्यांचा धुमाकूळ घातलेला आहे छत्रपती मोटर्स मध्ये मित्रांनो. आणि बजेटवाल्या कार तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे. की यायचं आहे छत्रपती मोटर्स मध्ये, तुम्ही पाहिलंच असेल, लोकेशन एकदम बेस्ट आहे. तुम्हाला ह्या मान्सून धमाक्यामध्ये मी तुम्हाला ह्या मान्सून ऑफर दिलेल्या आहेत. नक्की यायचं आहे छत्रपती मोटर्स मध्ये. स्क्रीनवर नंबर शो होत आहे, डायरेक्टली सरांना कॉल करा. अजून कोणत्या गाडीची तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली नाही, त्या गाडीची इन्फॉर्मेशन सरांना व्हॉट्सअपला हाय करून मागवून घ्या आणि तुम्ही त्या गाडीची डील करा. तर आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या स्वप्नाची कार ह्याच व्हिडिओमध्ये आहे, स्टॉकमध्ये आहे. तर सर, आमच्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही काय सांगाल? गाडीबद्दल सांगायचं झालंच ना, कुठल्या बी गाडी, आता टी परमिटची गाडी घेतात लोक. पण कसं होतं की याचं त्याचं ऐकून घेतात की तू गाडी घे, बिझनेस असतो, बिझनेसची माहिती करून घ्या, त्याच्यानंतरच गाडीच्या ह्याच्यात भानगडीत पडा. काय काय लोक गाडी घेतात आणि मग त्यांना लावायची फसून कुठं जातात. आणि काय, किंवा एखादा ड्रायव्हर म्हणतो, नातेवाईक असतो, तो म्हणतो मी गाडी चालवल, तू फक्त गाडी घे. हे असतं आयटी मध्ये कामाला, तो गाडी घेतो त्याच्या जीवावरती आणि ते मध्येच त्याला सोडून जातो. मग ते गाडी काय आणि करणार ते? पुन्हा लॉस मध्ये येतो तो अशा बऱ्याच समोरचा. केसेस झालेल्या आहेत. बरेच लोक आपल्याकडे असे आलेले आहेत हम्म. की आता गाडीच काय करायचं, मग विकायला येतात गाडी आपल्याकडे. बरोबर. त्यावेळेस आधीच सांगतो की दुसऱ्याच्या जीवावरती नका हे करू. हम्म. जवळचे लोक असतात, कोणी कोणाचा मेहुणा असतो, कोणाचा भाऊ असतो, चुलत भाऊ असतो, मित्र असतो, की तो सांगतो की मला गाडी घेऊन दे, मी एवढा धंदा करेल, 30-40 हजाराचा धंदा होईल, तुला 20,000 मला 20,000. असं काय नसतं. बरोबर. हे त्याच्यात पडल्यानंतर कळतं. तर बरोबर. माहिती घ्या आधी आणि त्याच्यानंतरच हे करा. आणि ओके. माझ्याकडेच नाही, कोणाकडे बी गाडी घेताना ना, गाडीची सुद्धा पूर्ण माहिती घ्या. हम्म. ऍक्सिडेंटल आहे का नाही आहे, कारण ऍप्रनला मार खाल्लेली गाडी लगेच कळते की बाजूला, कुठल्या बाजूला ऍक्सिडेंट आहे. बरोबर. रिपेन गाडी लगेच कळते. इंजिन कामावरची पण गाडी कळते. इंजिन कामावरची गाडी तर काय काय आलेले असतात इंजिन कामाला, पण ते लोक काय करतात, त्याचं ऑइल आणि ते काढून घेतात, आणि त्यावेळेस ऑइल जर नसेल तर ती गाडी चालू केल्यानंतर ऑइल बॅकला मारत नाही. मारत मग नाही. हे काय करतात की 50-60 किलोमीटर गेली की ती गाडी सीज होती लगेच. बरोबर. अशा पण गाड्या विकल्या जातात. तर मित्रांनो, अशी माहिती तुम्हाला कुणीच देणार नाही, कारण साहेबांनी इतक्या क्लिअरली तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. जे कोणी व्यवसाय करत असेल ते लक्षात ठेवा. किलोमीटरचं पण सुद्धा 3-3 लाख किलोमीटर झालेल्या गाड्या असतात, हम्म. त्या रिवर्स मारतात डायरेक्टली. बरोबर. नाशिक फाट्याला असं दुकान आहेत डायरेक्टली त्यांचे, हम्म. की 300 कमी रुपये दिलं करून- की लगेच किलोमीटर कमी कमी. करून देतात. हा, तुम्ही सांगताल तेवढं किलोमीटर होणार त्याचं. मग ओके. काही काहींचे शोरूम हिस्ट्री असतात, ते शोरूम हिस्ट्री पण काढू शकतात. हा. आता आम्ही तर हे काम करत नाही, बरोबर. किलोमीटर कमीच कधीच करत नाही, करणार बी नाही कधी भविष्यात. मी 5 लाख किलोमीटरची गाडी सुद्धा विकलेली आहे. अरे वा. जे समोर किलोमीटर दाखवून विकलेली ते बी. हम्म. आणि तीच गाडी त्याच्या दुसऱ्या डीलरकडे होती ना, हम्म. त्यांनी घेताना त्याची किंमत किलोमीटर जी आहे ती कमी केलं होतं. ओके. तर मित्रांनो, सरांनी प्रॉपर माहिती दिलेली आहे. आपल्या गाड्या तुम्हाला कशा घ्यायच्या, काय करायचंय, कुठल्या गाडीसाठी काय करायचंय, हे प्रॉपर माहिती दिलेली आहे. याची दक्षता घ्या, काळजी घ्या. आणि तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर पहिला तुमचा जो काही धंदा करणारा असाल, व्यवसाय करणारा असाल, तो व्यवसाय एकदम फिक्स ठरवा आणि मगच व्यवसाय गाडी घ्या. आणि फॅमिली यूज साठी कार घेणार असाल तर नक्की आपल्याला इथे युजफुल कार आहेत आपल्याकडे अवेलेबल, नक्की घेऊ शकता. तर सर, आपल्याला अजून एकदा ऍड्रेस आपल्या व्ह्युअर्स साठी सांगून द्या. आपला ऍड्रेस जो आहे तो पदमजी पेपर मिलच्या समोर आहे, छत्रपती मोटर्स. ओके. आणि त्याचं लँडमार्क दुसरा जर सांगायचं झालं तर बिर्ला हॉस्पिटल पासून सुद्धा जवळ आहे एकदम. ओके. बिर्ला हॉस्पिटल पासून पण हाकेच्या अंतरावरती. ओके. तर काय प्रॉब्लेम येत असेल तर व्हॉट्सअपला नक्की हाय करा, लोकेशन तुम्हाला शेअर केलं जाईल. तर नक्की या आणि ह्या सर्व गाड्यांची डील करा. तर अशीच भेटेन मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय हिंद.